नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील प्रकरण 9 कार्बनी संयुगे याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आपण कार्बनी संयुगाच्या नामकरण पद्धती या घटकाचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण नामकरणाची जी पद्धत आहे दुसरी ती आपण शिकणार आहोत. तर आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. IUPAC नामकरण पद्धती, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री या संस्थेने संयुगाच्या संरचनेवर आधारित नामकरण पद्धत मांडली व ती जगभर मान्यता पावली. या पद्धतीमध्ये सर्व प्रकारच्या कार्बनी संयुगांना विशिष्ट नाव देण्याची तरतूद आहे. आपण येथे एकच क्रियात्मक गट असलेल्या काही सरळ शृंखला संयुगांना IUPAC नाव कसे देतात ते पाहू व त्या संयुगाची सामान्य नावे सुद्धा पाहू. कोणत्याही कार्बनी संयुगांच्या IUPAC नावाचे 3 घटक असतात: जनक, प्रत्यय व उपसर्ग. नावामध्ये त्यांची मांडणी पुढीलप्रमाणे असते. उपसर्ग, जनक, प्रत्यय. संयुगाला IUPAC नाव देताना त्या संयुगाच्या जनक अल्केनचे नाव आधारभूत धरतात. जनक अल्केनच्या नावाला योग्य ते प्रत्यय व उपसर्ग जोडून संयुगाचे नाव तयार करतात. सरळ शृंखला संयुगाच्या IUPAC नामकरणातील पायऱ्या पुढीलप्रमाणे आहेत. पहिली पायरी आहे सरळ शृंखला संयुगाचे रचनासूत्र लिहून त्यातील कार्बन अणूंची संख्या मोजा. या संख्येइतके कार्बन अणू असलेला अल्केन हाच प्रस्तुत संयुगाचा जनक अल्केन होय. या जनक अल्केनचे नाव इंग्रजीत लिहा. प्रस्तुत संयुगाच्या कार्बन शृंखलेमध्ये दुहेरी बंध असेल तर जनक नावाचा शेवट ANE ऐवजी ENE ने करा. जर प्रस्तुत संयुगाच्या कार्बन शृंखलेत तिहेरी बंध असेल तर जनक नावाचा शेवट ANE ऐवजी YNE ने करा. तक्ता क्रमांक 9.18 पहा. इथे बघा, त्यांनी आपल्याला रचनासूत्र दाखवली आहेत. त्याची सरळ शृंखला C ची दाखवली आहे आणि त्याचं जनक नाव काय आहे? प्रोपेन, इथेन, प्रोपेन. या पद्धतीने ती ही पायरीची नामकरणाच्या पद्धतीतली पहिली पायरी आहे. त्यानंतर पायरी क्रमांक 2. रचनासूत्रामध्ये एखादा क्रियात्मक गट असल्यास जनक नावातील शेवटचे E हे अक्षर काढून त्या जागी क्रियात्मक गटाचे संक्षिप्त नाव जोडा. अपवाद हॅलोजन या क्रियात्मक गटाचे संक्षिप्त नाव नेहमीच उपसर्ग म्हणून जोडतात. तक्ता क्रमांक 9.19 बघा. इथे पायरी क्रमांक 3. कार्बनी शृंखलेतील कार्बन अणूंना एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत अंक द्या. CHO किंवा COOH या क्रियात्मक गटातील कार्बनला 1 अंक द्या. हे क्रियात्मक गट नसतील तर शृंखलेचे अंकन 2 दिशांनी होऊ शकते. ज्या अंकनामुळे क्रियात्मक गट धारण करणाऱ्या कार्बन अणूला लहान अंक मिळेल ते अंकन ग्राह्य धरा. क्रियात्मक गटाच्या संक्षिप्त नावापूर्वी हे अंक लिहा. अंतिम नावामध्ये अंक व अक्षर यांच्यामध्ये लहान आडवी रेषा काढा. तक्ता क्रमांक 9.20 पहा. केवळ 2 कार्बनी अणू असलेल्या कार्बन शृंखलेला अंकनाची आवश्यकता. आता हा तक्ता क्रमांक 9.19 IUPAC नामकरण पद्धती पायरी 2 मध्ये या पद्धतीने रचनासूत्र, क्रियात्मक गट म्हणजे त्याचं संक्षिप्त नाव, त्यानंतर जनक नाव, जनक प्रत्यय, जनक उपसर्ग याप्रमाणे इथे देतात या दुसऱ्या पायरीप्रमाणे. तर ही आकृती ही तक्ता 9.20 IUPAC नामकरण पायरी 3 यामध्ये रचनासूत्र, कार्बन शृंखलेची 2 अंकने, ग्राह्य अंकन, संयुगाचे IUPAC नाव याप्रमाणे या तिसऱ्या पायरीमध्ये नामकरण पद्धत होते. ज्या संयुगांमध्ये शाखीय शृंखला, कार्बन वलये, विषम अणूंनी युक्त वलये असे अधिकाधिक जटिल संरचना घटक असतात त्यांची IUPAC नावे लिहिण्यासाठी आणखी काही पायऱ्या आवश्यक आहेत. त्यांच्याविषयी अभ्यास पुढील इयत्तांमध्ये समाविष्ट असेल. तसेच हेही लक्षात असू द्या की प्रयोगशाळेमध्ये नेहमी वापरत असणाऱ्या कार्बनी संयुगांची सामान्य नावे अधिक प्रचलित आहेत. आता इथे जो तक्ता पुढच्या पानावर आहे पान क्रमांक 123 वरती, त्यातील त्यांनी आपल्याला तो तक्ता पूर्ण करायला सांगितले, रिकाम्या जागा भरायला सांगितले. आता हा जो तक्ता आहे 9.21 यामध्ये त्यांनी IUPAC नावं आपल्याला इथे लिहायला सांगितली. ते याप्रमाणे इथे आपण लिहिलेली आहेत. एथिलीनला काय म्हणतात,
त्याचं IUPAC नाव काय आहे, ॲसिटिलिनचं IUPAC नाव, अशी याप्रमाणे आपण सगळ्यांची नावं इथे लिहिलेली आहेत.